नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी मित्रा या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण फिरून व्यवसाय सुरू करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण यासाठी कल्पना नसल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही। जर तुम्ही फिरून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। मित्रांनो, आपल्याला आपल्या आजूबाजूला रोज कोणीतरी नवनवीन फेरीवाले हे सतत दिसत असतात। ते वेगवेगळ्या वस्तू घेऊन येतात व त्याची विक्री करतात। हा व्यवसाय आपण गावात किंवा शहरात कुठेही करू शकतो। या व्यवसायात प्रामुख्याने फळांची विक्री, भाज्यांची विक्री, मसाल्याचे पदार्थ, कपडे, घर उपयोगी वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तूचा लहान मोठा व्यवसाय करू शकतो। हा व्यवसाय फिरून करायचा असल्यास आपल्याला ग्राहकाच्या दारात किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन वस्तू उपलब्ध करून देऊन कमी किमतीत विकून सामान्य लोकांची गरज भागवायला लागते। हा फिरून व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे चांगल्या दर्जाच्या वस्तू असणे गरजेचे आहे व त्या ग्राहकाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या असाव्यात। तसेच ग्राहकाचे विचारही लक्षात घेऊन आपल्या व्यवसायात सुधारणा करावी। ग्राहकाशी व्यवहार करताना नेहमी नम्र आणि सुसंवादपणे वागा, ज्यामुळे ग्राहक आपल्याकडील वस्तू खरेदी करायला विचार करणार नाही। फिरून व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे विक्रीसाठी वेगवेगळ्या वस्तू असणे गरजेचे आहे। सण, उत्सव किंवा हंगामानुसार येणारी फळे जसे की आंबा, द्राक्ष इत्यादी फळाची किंवा वस्तूची विक्री केल्यास वस्तूची विक्रीही चांगली होते, शिवाय नफाही चांगला मिळतो। फिरून व्यवसाय हा योग्य ठिकाणी केल्यास आपल्याला अधिकच लाभ होतो। जर आपण अशा ठिकाणी व्यवसाय केला जिथे ग्राहकाची गर्दी जास्त प्रमाणात असते, जसे की शहरातील किंवा गावातील बाजारपेठ, चौक, रस्ते, बस स्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी वस्तूची विक्री केल्यास विक्री मोठ्या प्रमाणात होते। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इतरांपेक्षा कमी किमतीत वस्तूची विक्री करा, म्हणजेच इतर फेरीवाल्यांच्या तुलनेत तुमच्या वस्तूची किंमत वेगळी ठेवा। एखादी व्यक्ती आपल्याकडील वस्तू 70 रुपये किलो विकत असेल तर तुम्ही तीच वस्तू 100 रुपयाला 1.5 किलो अशी विका। त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात आणि आपल्या वस्तूची वेगाने विक्री होते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इतर फेरीवाल्याशी आपले संबंध चांगले ठेवा। बाजारपेठेतील जोखीम जाणून घ्या। ग्राहकाचा व्यवहार सोपा करण्यासाठी मोबाईल पेमेंटचाही आपण वापर करू शकता। ग्राहक वाढवायचे असेल तर आपले व्यवसाय नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा। आपल्याकडील वस्तूची योग्य प्रकारे मांडणी करा, ज्यामुळे ग्राहकाने सहज आवडेल। तर मित्रांनो, ही व्यवसाय उपयोगी माहिती उपयोगी वाटल्या असतील तर नक्की तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।